अ स्पेशल काइंड या पाठाचा अभ्यास करणार आहोत. My father was a medical professional working for a private company in Raniganj in West Bengal. लेखक तपन मुखर्जी म्हणतात, माझे वडील पश्चिम बंगालमधील राणीगंज येथे एका खाजगी कंपनीमध्ये काम करणारे एक वैद्यकीय कर्मचारी होते. The offices of the company were housed in individual bungalows inside a large campus. कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था एका मोठ्या आवारातील स्वतंत्र वैयक्तिक बंगल्यांमध्ये करण्यात आली होती. Our house was in a corner of the campus. The officers' club was adjacent to the boundary wall of our garden. आमचे घर त्या आवाराच्या एका कोपऱ्यावर होते. आमच्या बागेच्या कुंपणाच्या भिंतीला लागून अधिकारी लोकांचा क्लब होता. The compound was luxurious with green grass, colorful flowers and a host of tall and majestic trees. तो परिसर रंगीबिरंगी फुले, हिरवळ आणि अनेक उंच डेरेदार वृक्षांनी बहरलेला होता. The seasonal vegetables in the kitchen gardens of the households and the magnificent trees constantly attracted squirrels and many species of birds. A group of langurs had even made their den in an aswastha tree nearby. घराघरांमधील स्वयंपाकघरांच्या परसांमध्ये लावलेल्या मोसमी पालेभाज्या आणि बहारदार झाडांमुळे अनेक प्रकारचे पक्षी व खारी या ठिकाणी कायम आकर्षित होत असत. जवळच असलेल्या अश्वत्था म्हणजेच पिंपळाच्या झाडावर वानरांच्या एका टोळीने त्यांचा मुक्काम केलेला होता. They had all become a part and parcel of our existence and daily life. मोसमी भाज्या, बहारदार झाडे, पक्षी व खारी व वानरांची टोळी आमच्या अस्तित्वाचा आणि दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले होते. A small incident on a Saturday afternoon left a profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. एका शनिवारच्या दुपारी घडलेल्या एका लहानशा घटनेने माझ्या मनावर सखोल परिणाम केला होता आणि परमेश्वराच्या अजब किमयेचा एक अनोखा पैलू माझ्या समोर उलगडून ठेवला होता. It was a few days into the Puja vacation. Just like for any other child, the holidays provided an opportunity for me to become engrossed in various magazines and storybooks published specially for children in the festive season. दुर्गा पूजेची सुट्टी सुरुवात होऊन अगदी थोडे दिवस झाले होते. इतर अनेक मुलांप्रमाणेच या सुट्टीत मलाही सणासुदीच्या काळात खास मुलांसाठी प्रकाशित होणारी विविध मासिके आणि गोष्टींच्या पुस्तकांमध्ये मग्न होण्याची संधी मिळाली होती. After a hearty lunch, my parents and my younger sisters lay down for an afternoon nap and I settled down with a storybook. दुपारच्या भरपेट जेवणानंतर माझे आई वडील व माझ्या लहान बहिणी दुपारची झोप घेण्यासाठी गेले आणि मी एक गोष्टीचे पुस्तक घेऊन बसलो. The quiet afternoon presented the perfect backdrop for reading an adventure story. दुपारचे ते शांत वातावरण एखादी साहस कथा वाचण्यासाठी अनुकूल होते. The silence was occasionally broken by the sound of my family snoring, the intermittent chirping of house sparrows, the harsh cawing of a crow, the shrill call of a kite flying high above the ground. माझ्या घरच्या लोकांचे घोरणे, चिमण्यांचा चिवचिवाट, अधूनमधून होणारी कावळ्यांची कावकाव आणि उंचावरून उडत असणाऱ्या पतंगाच्या कर्कश आवाजामुळे ती शांतता भंग पावत होती. Minutes ticked by. I became deeply absorbed in the book. थोडा वेळ निघून गेला आणि मी पुस्तक वाचण्यामध्ये पूर्णपणे गुंतून गेलो.
Suddenly, I heard a group of street dogs barking furiously in the distance. अचानक मला दूर अंतरावर भटक्या कुत्र्यांचा समूह हिंस्रपणे भुंकण्याचा आवाज ऐकू आला. I chose to ignore the commotion, thinking that the pack of dogs might have cornered a hapless pig. एखादे बिचारे डुक्कर त्या कुत्र्यांच्या तावडीत सापडले असेल असा विचार करून मी त्या गोंधळाकडे दुर्लक्ष करण्याचे ठरवले. But soon the barking became louder and more aggressive, and the alarmed cawing of a flock of crows added to the cacophony. I also heard the disturbance approaching closer, परंतु काही वेळातच ती कुत्री अधिक द्वेषाने भुंकू लागली आणि कावळ्यांच्या भीतीदायक कर्कश ओरडण्याने त्या गोंधळामध्ये आणखीन भर पडली. तो गोंधळ जवळजवळ येत असल्याचे मला जाणवले. Curiosity got the better of me. Leaving the book aside, I rushed to the veranda to see what was going on. माझी उत्सुकता वाढली. पुस्तक बाजूला ठेवून नेमके काय घडत आहे हे पाहण्यासाठी मी वरांड्याकडे धावलो. I glanced towards the roof of the club house and saw something horrible. मी क्लब हाऊसच्या छपराच्या दिशेने नजर टाकली. मला तेथे भयंकर अशी गोष्ट दिसली. A big male langur, apparently the leader of its group, was holding a baby langur in his hands and mercilessly beating it all over with a definite intent to kill. एक ताकदवान वानर जो त्या टोळीचा नेता असावा, त्याने एका वानराच्या पिल्लाला पकडले होते आणि त्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या शरीराचा क्रूरपणे चावा घेत होते. The helpless mother of the baby and the other lesser members of the langur group were scattered on the roofs of the building nearby, watching the baby being killed. त्या पिल्लाची हतबल आई आणि त्या टोळीतील इतर दुर्बल वानर आजूबाजूच्या इमारतींच्या छपरावर जमा होऊन असहाय्यपणे पिल्लाचा जीव जात असताना पाहत होते. I recalled the terrible custom in the animal clan according to which a dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. त्यावेळी मला प्राण्यांच्या जमातीतील एक भयंकर रूढ परंपरा आठवली. या रूढीनुसार प्राणी जमातीतील बलशाली असणारा नर दुसऱ्या नर जातीच्या पिल्लाला किंवा प्रौढ नराला त्यांच्या टोळीमध्ये जिवंत राहू देत नाही. Without losing any time, I gathered a stout stick in one hand and hurled a piece of stone at the marauding langur. थोडाही वेळ न दवडता मी हातामध्ये एक भक्कम काठी घेतली आणि हल्ल्याच्या तयारीत असलेल्या त्या वानराच्या दिशेने एक दगड भिरकावून फेकला. The langur was so infuriated that it hardly took any notice of my assault, but then I started throwing more stones. तो वानर इतका आक्रमक आणि हिंस्र झाला होता की त्याने माझ्या हल्ल्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. परंतु त्यावेळी मी आणखी दगड मारायला सुरुवात केली. The dogs on their part raised their pitch of cry. दुसऱ्या बाजूला कुत्र्यांनी देखील आणखी जोरात भुंकायला सुरुवात केली. The changed circumstances and the sudden unexpected attack from the unknown quarters forced the langur to drop the baby from the sloping roofs of the veranda. अचानक बदललेली परिस्थिती आणि अज्ञात ठिकाणाहून झालेला अनपेक्षित हल्ला यामुळे त्या वानराला वरांड्याच्या उतरत्या छपरावरून त्या पिल्लाला टाकून देणे भाग पडले. The baby was listless and appeared to be dead. ते पिल्लू खूपच उदासीन झाले होते आणि ते मरण पावल्यासारखे वाटत होते. As its body started to slide down, the excitement of the pack of dogs grew manifold at the prospect of a good kill and meal. त्या पिल्लाचे शरीर उतरत्या छतावरून खाली घरंगत येत असल्याचे पाहून
चांगली शिकार मिळण्याच्या आशेने कुत्र्यांच्या घोळक्याची उत्सुकता अनेक पटींनी वाढली होती. Keeping the dogs at bay with the stick, I managed to catch hold of the baby langour's tail just as it tipped over the edge of the tiled roof. हातातल्या काठीने कुत्र्यांना त्या पिल्लापासून दूर ठेवत मी छपरावरून खाली पडण्याच्या बेतात असलेल्या त्या वानराच्या पिल्लाची शेपटी पकडली. The baby appeared inert and lifeless. It was indeed a male baby. ते वानराचे पिल्लू कसलीही हालचाल करत नव्हते आणि ते प्राणहीन झाल्याचे वाटत होते. ते पिल्लू म्हणजे खरोखर एक नर जातीचे वानर होते. By this time, my parents and sisters had come out to the veranda and were witnessing my rescue operation. Some of our neighbors had also gathered in the distance. या वेळेपर्यंत माझे आई वडील आणि बहिणी वरांड्यामध्ये येऊन माझे बचाव कार्य पाहत होते. आमचे काही शेजारी सुद्धा दूर अंतरावर जमा झाले होते. I took the baby langur to our backyard and gently laid him on the floor inside the poultry coop. मी त्या वानराच्या पिल्लाला आमच्या परसबागेत घेऊन गेलो आणि त्याला कोंबड्याच्या खुराड्यांमध्ये अलगदपणे जमिनीवर झोपवले. His body was full of deep bite marks and scratched. Blood was oozing from some of the wounds. त्या पिल्लाचे शरीर खोल जखमांनी आणि व्रणांनी भरून गेले होते. काही जखमांमधून रक्त बाहेर पडत होते. The baby remained motionless. ते पिल्लू कसलीही हालचाल न करता निश्चित पडलेले होते. My father provided first aid to clean the wounds and stop the bleeding. माझ्या वडिलांनी जखमा स्वच्छ करण्यासाठी आणि रक्तप्रवाह थांबवण्यासाठी त्या वानराच्या पिल्लावर प्रथमोपचार केले. I was relieved to find out the baby was breathing even though his breaths were shallow. त्या वानराच्या पिल्लाचा श्वासोश्वास मंदावलेला असला तरीही तो चालू असल्याचे पाहून माझी मोठ्या चिंतेतून सुटका झाली. Splashes of cold water made the baby stir and after a few shaky attempts he sat up. पाण्याचे शिंतोडे त्या पिल्लाच्या शरीरावर शिंपडल्यावर त्याला शुद्ध आले आणि धडपडत प्रयत्न करून ते कसेबसे उठून बसले. He was in a state of shock and started trembling like a leaf in the wind. ते पिल्लू मानसिक धक्का बसल्याच्या अवस्थेत होते आणि वाऱ्यामुळे हलणाऱ्या पानासारखे ते थरथर कापत होते. His two little twinkling eyes welled up with tears and he started to sob with a muffled cry just like a human child would after experiencing trauma. त्या वानराच्या पिल्लाचे दोन चिमुकले चमकणारे डोळे अश्रूंनी भरून आले होते. त्याने दबक्या आवाजात हुंदके देत अगदी धक्का बसलेल्या लहान मुलासारखे रडायला सुरुवात केली. I offered him a peeled banana which he accepted with his unsteady hand and began taking hesitant bites. मी त्या वानराच्या पिल्लाला सोललेले एक केळ देऊ केले. त्याने ते थरथरत्या हातांनी स्वीकारले आणि त्याने त्या केळाचा बिचकत चावा घ्यायला सुरुवात केली. My attention was fixed on the revival of the baby langur. माझे सर्व लक्ष त्या पिल्लाच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी याकडे लागले होते. Suddenly I had an uncanny feeling of being watched. अचानक माझ्यावर कुणीतरी लक्ष ठेवत असल्याची विचित्र जाणीव मला झाली. I turned away from the coop and looked up. There sat the mother langur on our kitchen roof, watching every move I made. मी खुराड्यातून मागे वळून वर पाहिले. तेथे बाळाची आई असणारी वानरी आमच्या स्वयंपाकघराच्या छतावरून माझी प्रत्येक हालचाल पाहत होती. She simply sat there quietly as if convinced that no harm was being done to her child.
ती आई वानरी त्या छतावर अगदी शांतपणे बसून होती. जणू काय तिला वाटत होते की तिच्या पिल्लाला कसलीही इजा करण्यात येत नव्हती. Meanwhile, the baby sensed the presence of his mother and started to sob and cry a little louder. दरम्यानच्या काळामध्ये त्या पिल्लाला त्याची आई तेथे जवळपास असल्याची जाणीव झाली आणि त्याने मोठ्याने हुंदके देत रडायला सुरुवात केली. I retreated from the door of the coop to allow the mother access to her baby. त्या पिल्लाच्या आईला त्या पिल्लाकडे जाता यावे यासाठी मी खुराड्याच्या दारातून मागे वळलो. Immediately the mother descended on the floor of the coop and picked up the baby in her arms. ताबडतोब त्या पिल्लाची आई खाली उतरून खुराड्याजवळ आली आणि तिने पिल्लाला आपल्या हातांमध्ये उचलून घेतले. She gave the baby a thorough body inspection to check his injuries and then cuddled him tightly in her bosom. त्या पिल्लाच्या आईने त्याच्या शरीरावरील जखमांची बारकाईने कसून तपासणी केली आणि त्याला आपल्या छातीशी घट्ट कवटाळून धरले. The baby found a great solace in her caring arms. The mother sat still with the baby in her lap for a few minutes. त्या पिल्लाला त्याच्या आईच्या प्रेमळ मिठीमध्ये मोठा दिलासा मिळाला. ती आई असणारी वानरी काही मिनिटे त्याला मांडीवर घेऊन तशीच बसून राहिली. It was almost as if she was pondering over her options and trying to figure out how she could keep the baby safe from further assault. कदाचित ती आई असणारी वानरी पुढला हल्ला झाला तर पिल्लाला वाचवण्यासाठी काय करता येईल याच्या पर्यायांवर विचार करत होती. For a few seconds the mother looked straight into my eyes. काही क्षणांसाठी त्या आई वानरीने माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. Even today I cannot forget that look in her eyes, showering silent gratitude on me for saving her child. मी आज सुद्धा तिच्या डोळ्यांमधील तिच्या पिल्लाचे रक्षण केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी ती नजर विसरू शकत नाही. I was overwhelmed by the emotion, the sentiment and the way she said thanks to me. त्या आई असणाऱ्या वानरीच्या डोळ्यातील ते भाव, माझे आभार मानण्याची तिची ती पद्धत पाहून मी भारावून गेलो होतो. There sat a universal mother holding a stricken child in her lap. माझ्या समोर तिच्या दुःखी कष्टी बाळाला कवेत घेऊन त्याला दिलासा देणारी साऱ्या विश्वाची माता तेथे बसली होती. Then in a flash she jumped with her baby clinging to her belly and reached our kitchen roof. त्यानंतर काही क्षणांमध्ये तिच्या पिल्लाला पोटाशी धरून तिने आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर उडी घेतली.